Okay, so good afternoon all of you. So in last lecture we have started new chapter, that is chapter number 10th, food waste management. Okay, so in offline lecture we have discussed about the introduction and classification of food waste. Okay, so in that we have seen two types of waste or food industrial waste, that is based on type of industry, okay, and classification based on nature of waste. Okay, so first class of that is classification based on type of industry. It is again classified into two groups. First one, that is food service industry waste, and second one, that is food processing industry waste. Okay, so first of all we are going to see the class or the group first classification, that is classification based on type of industry. Okay, so first class of classification based on type of industry is food service industry waste. Okay, so what is food service industry waste, we are going to say in detail. So from the food security point of view, importance should be given more on the food waste being generated in food service industry. Okay, so from the food security point of view, ठीक आहे, फूड security means what, तर प्रत्येक जो माणूस आहे, ठीक आहे, त्याला 2 टाईमचं जेवण भेटावं, ठीक आहे, दॅट इज द फूड सेक्युरिटी. म्हणजे प्रत्येकाला रोजचं 2 टाईमच, दिवसातून 2 टाईम तरी जेवण मिळायला हवं, दॅट इज फूड सेक्युरिटी. सो त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण जर बघितलं तर इम्पॉर्टन्स शुड बी गिवन मोर ऑन द फूड वेस्ट बीइंग जनरेटेड इन द फूड सर्विस सिस्टीम इंडस्ट्री. ओके, सो आता फूड सर्विस इंडस्ट्रीमध्ये जे फूड वेस्ट तयार होत आहे, ठीक आहे, किंवा जनरेट होतं, त्याच्यावरती आपण त्याच्याकडे आपण लक्ष देणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. सो द फूड सर्विस इंडस्ट्री कॉम्प्राइजेस hostel, mess, canteen, restaurants and hotels. Okay, so in offline lecture I have also explained you, okay, what is the or how there is the generation of waste from the hotels, okay, or restaurants. So also one should think about the food waste at home, kitchen, and it can be considered as service industry waste. Hence this food waste can be categorized in टू सब टाइप्स. ओके, आता जे फूड वेस्ट जनरेट होतं आहे फूड सर्विस इंडस्ट्रीमध्ये, ठीक आहे, तर त्याचं आणखी आपण क्लासिफिकेशन करू शकतो 2 टाईप्समध्ये. मग फूड सर्विस इंडस्ट्री वेस्ट हॉटेल्समध्ये, रेस्टॉरंट्समध्ये किंवा हॉस्टेलची मेस असू शकते, कॅन्टीन्स असू शकतात, किंवा आपण घरी जेव्हा फूड बनवतो तेव्हाही आपण खाऊन उरलेलं जे फूड आहे, ठीक आहे, ते बऱ्याचदा आपण वेस्टमध्ये फेकून देतो किंवा ते खराब होतं, ठीक आहे. मग असं जे वेस्ट आहे त्याचं आपण 2 टाईप्समध्ये क्लासिफिकेशन करू शकतो. सो फर्स्ट वन आहे होम किचन वेस्ट, ठीक आहे, घरातलं जे किचन आहे त्याच्यामधलं वेस्ट. मग आता त्याच्यामध्ये काय आहे पाहूया. सो किचन वेस्ट इज डिफाईन ॲज लेफ्ट ओव्हर ऑर्गॅनिक मॅटर ॲट डोमेस्टिक लेवल. ओके, सो किचन वेस्ट काय आहे, तर आपण बनवताना जे एखादं काही समजा मी तुम्हाला त्या दिवशी एक्झाम्पल दिलं होतं, आपण फेनुग्रीक जर व्यवस्थित नीट केलं आपण, ठीक आहे, खाण्यासाठी, किंवा आपण भाजी निवडणे ज्याला म्हणतो, मग त्याच्या काड्या ज्या असतात ते राहतं, ठीक आहे, किंवा आपण ऑनियन कट केला, कांदा आपण ज्याला म्हणतो, कांदा कट केल्यानंतर त्याची आउटर लेयर किंवा जी स्किन आहे ती, ठीक आहे, ते वेस्ट, ठीक आहे. सो दॅट इज द डोमेस्टिक लेवल वेस्ट. सो दिस इज जनरेटेड ड्यू टू फर्स्ट वन improper management and consumption pattern, and second one improper processing techniques. ठीक आहे, मग आता हे वेस्ट झालं होतं ते लेफ्ट ओव्हर किंवा ते आपण प्रोसेसिंगचं वेस्ट झालं, फूड वेस्ट, ठीक आहे. त्यानंतर आहे लेफ्ट ओव्हर्स. मग आता लेफ्ट ओव्हर्स म्हणजे काय, तर आपल्या घरी बऱ्याचदा जेवण शिल्लक राहतं, ठीक आहे, एक्स्ट्रा जेवण होतं आपल्याकडे, आणि मग ते काय होतं, खराब होतं, ठीक आहे. बऱ्याच घरी काही जे आपण त्याला शिळं म्हणतो, ठीक आहे, किंवा आजचं उद्या खाल्लं जात नाही, ठीक आहे, मग ते काय होतं, वेस्ट होतं. मग हे कशामुळे होतं, तर फर्स्ट आहे रिझन इम्प्रॉपर मॅनेजमेंट अँड कन्झम्पशन पॅटर्न. इम्प्रॉपर मॅनेजमेंट म्हणजे आपल्याला माहीत असतं आपल्या घरामध्ये 3 माणसं आहेत किंवा 4 माणसं आहेत, किंवा 4 जरी असली किंवा 5 जरी असली तरी कोण किती खातं हे आपल्याला माहीत असतं. सो थोडासा अंदाज घेऊन आपण स्वयंपाक बनवू शकतो, ठीक आहे. पण जर असं अंदाज घेऊन किंवा
एकदम जास्त अमाऊंटमध्ये विचारलं, आपण बनवलं जेवण, ठीक आहे, दॅट इज द इम्प्रॉपर मॅनेजमेंट अँड कन्झम्पशन पॅटर्न. किंवा मग एखाद्या वेळेस असंही होऊ शकतं, आपण व्यवस्थित बनवले जेवण, पण जो एखादा माणूस जेवणार होता घरातला तो जेवलाच नाही, ठीक आहे, किंवा तो बाहेरून येतानाच कुठून तरी खाऊन आला. सो दॅट इज द कन्झम्पशन पॅटर्न. ओके, इम्प्रॉपर मॅनेजमेंट अँड कन्झम्पशन पॅटर्न. सेकंड आहे इम्प्रॉपर प्रोसेसिंग टेक्निक्स. ठीक आहे, आता प्रोसेसिंग टेक्निक्स पण बऱ्याचदा चुकू शकतात आणि त्यामुळे तो फूड प्रॉडक्ट जो आहे तो खराब होऊ शकतो. म्हणजे त्याला प्रॉपर टेस्ट किंवा टेक्स्चर आलं नसेल तर कोणी ते खाणार नाही आणि मग ते ॲटोमॅटिकली त्याच्यापासून काय जनरेट होणार आहे, वेस्ट. सो दिस इज फर्स्ट, दॅट इज होम किचन वेस्ट. सेकंड वन आहे कॅटरिंग इंडस्ट्री वेस्ट. मग आता हे घरगुती आपलं जे फूड वेस्ट होतं ते झालं, ठीक आहे. मग आता कॅटरिंग इंडस्ट्रीजचे आहेत त्याच्यामधलं वेस्ट कसं जनरेट होतं, तर द वेस्ट जनरेटेड फ्रॉम हॉटेल्स अँड रेस्टॉरंट्स, इंडस्ट्रियल किचन्स, कॅन्टीन्स अँड मेस इज कॉल्ड ॲज कॅटरिंग इंडस्ट्री वेस्ट. ठीक आहे, आता रेस्टॉरंट्स असतील किंवा एखादी मोठी इंडस्ट्री असेल, तिथं किचन्स अवेलेबल असतील तर तिथले किचन्स किंवा एखादं कॅन्टीन असेल, मेस असेल तर त्याच्यामधलं जे काही फूड वेस्ट आहे किंवा जे फूड जे काही कन्झम्पशन त्याचं होत नाही आहे, लेफ्ट ओवर आहे, it will be generated or it will be generated into the food waste or catering industry waste. So this is generated due to कशामुळे तयार होतं, तर ओव्हर बाईंग. ठीक आहे, खूप जास्त आपण घेतो. समजा आपण हॉटेलमध्ये गेलो आहे आणि आपण कोणतरी 2 माणसं आहेत किंवा किती पण नंबर ऑफ पीपल्स असू द्या तिथं, तर जे जेवढं खाणार आहे तेवढीच ऑर्डर द्यायला हवी. किंवा जर समजा तुम्हाला असं वाटलं की आपल्याला लागेल तर तुम्ही नंतर ऑर्डर देऊ शकता. ठीक आहे, बट काही लोक खाण्याच्या आधीच किंवा खायला सुरुवात करण्याआधीच एकदम खूप जास्त ऑर्डर देऊन ठेवतात. ठीक आहे, आणि 1-2 ऑर्डर खाल्ल्यानंतरच त्यांना पोट भरल्यासारखं वाटतं आणि उरलेलं ते काय होतं, मग वेस्ट होतं. ठीक आहे, सो दॅट इज ओव्हर बाईंग. सेकंड आहे ओव्हर प्रोडक्शन. ठीक आहे, ओव्हर प्रोडक्शन घेतल्याने पण आता समजा हॉटेलमध्ये त्यांना माहीत असतं की ते कस्टमर येतात किंवा कुठल्या डिशला आपल्या जास्त डिमांड आहे. ठीक आहे, तर त्यांनी अकॉर्डिंगली तो प्रोडक्ट बनवायला हवा त्या रेस्टॉरंटमध्ये. पण काही ठिकाणी बऱ्याचदा काय केलं जातं, तर जास्त अमाऊंटमध्ये बनवून ठेवलं जातं आणि मग त्याच्यातून वेस्ट जनरेट होतं. थर्ड पॉईंट आहे इम्प्रॉपर मॅनेजमेंट. मॅनेजमेंट जे आहे ते प्रॉपर करायला हवं, जेणेकरून आपल्याकडं रेफ्रिजरेशन असायला हवं त्या रेस्टॉरंटमध्ये, जेणेकरून एखाद्या वेळेस समजा त्या शेफकडून जास्त स्वयंपाक झाला तर तो आपण त्याच्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकतो. ठीक आहे, सो दॅट इज हे मॅनेजमेंट करायला आलं पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर आहे पुअर कुकिंग मेथड्स. ठीक आहे, कुकिंगची स्पेलिंग इथं चुकलेली आहे. ठीक आहे, करेक्ट करायची आहे तुम्ही. सो पुअर कुकिंग मेथड्स, मग बऱ्याचदा कुकिंग जे आहे समजा फ्राईंग म्हणतो आपण किंवा रोस्टिंग असेल, बेकिंग असेल तर ते प्रॉपर केलं जात नाही. ठीक आहे, आणि त्यामुळं तो एखादा फूड प्रोडक्ट जो आहे तो लवकर खराब होतो. ठीक आहे, सो दिस इज द कॅटरिंग इंडस्ट्री वेस्ट. So second point is food processing industry waste. Now what is meant by food processing industry waste? So food processing industry is considered to reduce the waste of fresh produce by using the technology for the production of value added products. Okay, so the food processing means आपण 11th स्टँडर्डमध्ये पण शिकलो आहोत की फूड प्रोसेसिंग मीन्स व्हॉट. ठीक आहे, आपण फूड प्रोसेसिंग करताना काय करतो, एखादा जो रॉ किंवा फ्रेश प्रोडक्ट आहे त्याच्यावरती अशी काही प्रोसेस आपण करतो जेणेकरून त्याची शेल्फ लाईफ इन्क्रीज होईल, त्याच्यातले जे काही त्याला व्हॅल्यू ॲडिशन होईल त्याच्यामध्ये. ठीक आहे, आणि ते आपण जास्त दिवस ठेवू शकतो. ठीक आहे, सो दिस इज ऑल्सो वन ऑफ द प्रोसेस टू रिड्यूस द वेस्ट ऑफ फ्रेश प्रोड्यूस. ओके, so the post harvest losses of fresh produce has been reported to the tune of 40 to 50% from the point of production up to the consumption. For example, harvesting, collecting, grading, packaging, transportation, storage, distribution and processing. Okay, so post harvest means what, तर आपण जेव्हा हार्वेस्टिंग करतो, एखादा क्रॉप असेल आपलं, एखादं पीक असेल ते आपण शेतातून जेव्हा काढतो, ठीक आहे, तर त्याला आपण हार्वेस्टिंग असं म्हणतो. तर हार्वेस्टिंगपासून ते पर्टिक्युलर फ्रेश प्रोड्यूस इंडस्ट्रीमध्ये जाईपर्यंत
बऱ्याचदा त्याचा काही प्रॉडक्टचा लॉस होतो. ठीक आहे. सो these are the food processing industry waste. So classification based on nature of waste. ठीक है. So here we have seen that nature of waste, that is dry or wet. Okay. So the amount and type of waste generated largely depend upon its nature. Okay. So whatever the waste which will be generated, it is totally or largely majoritarily depend upon its nature. Okay. So it can be classified as dry waste or wet waste. So the major difference between these two classes is their moisture content. Okay, so whatever the water content is there in that particular waste, accordingly it will be classified into two groups. First one, that is dry waste, and second one, that is the wet waste. So the nature, that is dry or wet, decides its utilization and disposal method. So the dry waste is much easy to handle and process it further. Okay, so whatever the dry waste is there, it is easy to handle, okay, and process it further. So whatever the processing which will be done on the dry waste, it is easy, okay, due to the nature of this waste. But due to high moisture content, in case of wet waste, the decomposition changes takes place at a faster rate, and there will be the very typical or bad smell will be there due to the decomposition reactions which will take place into the waste or the wet waste. Okay, so there it becomes very difficult to dispose of it immediately. सो जो ओला कचरा असतो, आपण ओला कचरा ज्याला म्हणतो, त्याच्यामध्ये पाणी जे आहे किंवा मॉइश्चर कंटेंट जो आहे तो जास्त असतो. ठीक आहे. आणि त्यामुळं काय होतं, तिथं ज्या काही डिकम्पोजिशन रिॲक्शन आहेत त्या तिथं इनिशिएट होतात आणि त्या फर्दर प्रोसीड होतात, आणि त्यामुळं त्याचा खूप जास्त घाणेरडा वास येतो. त्यामुळे तुम्ही बघा, कधी पण तुम्ही कचऱ्याचा डेपो असेल तिथून चालला असाल तर तुम्हाला त्याचा घाणेरडा वास येतो. अँड इट इज मेनली ड्यू टू द वेट वेस्ट. ओके. So and therefore it becomes very difficult to dispose of it immediately. So segregation of dry and wet food waste generated is the first step in proper waste management. ओके. सो आता ड्राय आणि वेट वेस्ट जे आहे फूडचं, त्याला सेपरेट करणं, सॅग्रिगेशन मीन्स सेपरेट आउट करणं, तर ही खूप जास्त महत्त्वाची स्टेप आहे. ठीक आहे. सो वेस्ट मॅनेजमेंटमध्ये, so generally at metro cities, different color bins for collecting waste materials are given by municipal corporation to each households as dry waste and wet waste bin. ओके. सो आता बघा, तुम्ही पुण्यात गेलात तर पुण्यात पण बऱ्याचदा ओला कचरा आणि सुका कचरा अशा 2 डस्टबिन तुम्हाला म्युन्सिपाल्टीकडून तुम्हाला भेटतात. ठीक आहे. सो बऱ्याचदा ग्रीन कलरचं तुम्हाला ओला कचऱ्यासाठी आणि व्हाईट कलरचं सुका कचऱ्यासाठी तुम्हाला डस्टबिन प्रोव्हाइड केलं जातं. इट इज फ्री ऑफ कॉस्ट फ्रॉम म्युन्सिपाल्टी. सो जनरली फॉर ड्राय वेस्ट ब्लू कलर अँड फॉर वेट वेस्ट ग्रीन कलर कोडेड बिन्स आर यूज्ड. ओके. सो बऱ्याचदा तुम्ही रस्त्याच्या साईडला वगैरे पण बघा, अशा मोठ्या मोठ्या डार्क ब्लू कलरचा आणि ग्रीन कलरचं डस्टबिन्स तुम्हाला पाहायला भेटतात. ठीक आहे. सो ड्राय वेस्ट. सो तर ड्राय वेस्टमध्ये आपण कुठले कुठले फूड वेस्ट आपण त्याच्यामध्ये टाकू शकतो, तर हस्क आहे, ब्रॅन, शेल्स, ड्रायफ्रूट पील्स, सीड्स, फ्लोर, पेपर, कोरुगेटेड फायबर बॉक्सेस, प्लास्टिक पाउचेस अँड फिल्म्स, पॅकेजिंग मटेरियल्स, कप्स एक्सेट्रा. ठीक आहे. सो हे सगळं तुम्ही ड्राय वेस्टमध्ये ॲड करू शकता. ठीक आहे. त्यानंतर आहे वेट वेस्ट. सो लेफ्ट ओव्हर्स ऑन प्लेट. ठीक आहे. तुम्ही ताटामध्ये काही ठेवलेलं असेल लेफ्ट ओव्हर, तर ते आपण त्याच्यामध्ये ॲड करू शकतो. लॉंग स्टोअर्ड अँड डिकम्पोज्ड फूड. ठीक आहे. जे असं काही फूड असेल आपल्या घरामध्ये जे की एक्स्ट्रा झालं आणि ते बऱ्याच दिवस 2-3 दिवस झालेत, आपण त्याला आता खाऊ शकत नाही आहे आणि ते वेट आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये पाणी आहे, तर तुम्ही ते वेट वेस्टमध्ये ॲड करू शकता. त्यानंतर आहे फ्रूट पील्स. ठीक आहे. त्यानंतर व्हेजिटेबल कटिंग वेस्ट. किचनमध्ये आपण जेव्हा भाजी करतो आहे किंवा आणखी काही करतो आहे
तर जे काही कटिंग्स राहिलेले असतील, ठीक आहे, ते तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता. त्यानंतर आहे स्लॉटर वेस्ट, ठीक आहे. समजा नॉन व्हेजिटेरियन एखादा तुम्ही फ्लेश आणलं, ठीक आहे, चिकन मटन, तर त्याचा काही एखादा पीस राहिलेला असेल तर ते तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता. लेफ्ट ओव्हर सॉलिड्स ऑफ किचन, ठीक आहे, किचनमधला जे काही एखादा सॉलिड पदार्थ राहिलेला असेल ते तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता. अँड प्रोसेसिंग एरिया, वॉशिंग एक्सेट्रा, ठीक आहे. सो समजा तुम्ही चहा बनवला आहे, चहाची पावडर तुम्ही स्ट्रेन करता, गाळून घेता चहा, तर ती चहाची पावडर पण तुम्ही याच्यामध्ये वेस्टमध्ये ॲड करू शकता, ठीक आहे. सो दिस इज द क्लासिफिकेशन ऑफ ड्राय अँड wet waste. So next point from this chapter is methods of food waste disposal. Okay, so आता फूड वेस्ट जे आहे ते आपल्याला डिस्पोज करायचं आहे, मग त्याच्यासाठी कुठल्या मेथड्स यूज केल्या जातात. So methods of food waste disposal. So food waste management has now become a global issue. Okay. So food waste management जे आहे it is a global issue. ठीक आहे. So worldwide झालेला आहे हा issue. So the socio-economic factors are mainly responsible for generating huge amount of food waste all over the world. Okay. So socio-economic फॅक्टर्स, ठीक आहे. सो आता इकॉनॉमिकल स्टेटस आणि सोशली चेंजेस जे आहेत, ठीक आहे, त्यामुळं किंवा हा जो घटक आहे तो मेनली रिस्पॉन्सिबल आहे कशासाठी, तर फॉर जनरेटिंग ह्यूज अमाऊंट ऑफ फूड वेस्ट, ठीक आहे. सो फूड वेस्ट इज कन्सिडर्ड इझिली डिस्पोजेबल मटेरियल. सो फूड वेस्ट जे आहे ते इझिली डिस्पोजेबल मटेरियल म्हणून कन्सिडर केलं जातं. बट इट शुड बी केप्ट इन माइंड दॅट डिस्पोजल ऑफ सच अ फूड वेस्ट शुड नॉट हॅव एनी ॲडवर्स इफेक्ट ऑन हेल्थ अँड एन्व्हायरमेंट. ओके, पण असं जेव्हा आपण डिस्पोजल थोड्या अमाऊंटमध्ये असेल तर त्याचा काही इश्यू होत नाही. बट जेव्हा तुम्ही खूप जास्त अमाऊंटमध्ये डिस्पोजल करता तेव्हा त्या पर्टिक्युलर एन्व्हायरमेंटमधल्या लोकांच्या हेल्थवरती आणि त्या एरियाच्या एन्व्हायरमेंटमध्ये बरेचसे चेंजेस झालेले आपल्याला दिसतात. सो डिफरंट डिस्पोजल मेथड्स आर बीइंग इन प्रॅक्टिस विच आर डिस्कस्ड बिलो. सो मेथड्स फॉर वेस्ट डिस्पोजल, हियर इज वन flow sheet is given, that is figure number 10.1, methods of food waste disposal. Okay, so there are 7 methods for food waste disposal are given. So first one, that is landfilling, second one, that is dumping, third one composting, fourth one farmyard manure, fifth one biogas, sixth one recovering and recycling, and seventh one, that is incineration. Okay, so we are going to see this all these 7 methods of food waste disposal one by one. So first one, that is landfills. An area of land is selected and it is filled with wastage in a layered manner. Okay, so landfills म्हणजे काय, तर एक एरिया सिलेक्ट केला जातो, ठीक आहे. लँडफिल्स म्हणजे एखादा मोठा खड्डा करून त्याच्यामध्ये आपल्याला ते भरायचं आहे, ठीक आहे. सो ॲन एरिया ऑफ लँड इज सिलेक्टेड अँड इट इज फिल्ड विथ वेस्टेज इन अ लेयर्ड मॅनर. सो द वेस्ट इज कवर्ड विथ सॉइल और वूड चिप्स फॉर लेयर फॉर्मेशन. सो इट इज़ द मोस्ट ईजी अँड इकॉनॉमिकल मेथड, ठीक आहे. सो बट लँडफिल्स गिव राईज टू एअर अँड वॉटर पोल्युशन विच सेव्हरली अफेक्ट द एन्व्हायरमेंट, ठीक आहे. मग आपल्या लँडफिलमध्ये काय करायचं, एक मोठा असा खड्डा केला जातो, ठीक आहे, आणि त्यामध्ये हे सगळं जे काही फूड वेस्ट असेल ते टाकलं जातं आणि त्यानंतर त्याच्यावरती वूड चिप्स म्हणजेच लाकडी फळ्या किंवा त्याचे जे पावडर असते ते टाकले जाते किंवा सॉईलनी त्याला झाकून टाकलं जातं, ठीक आहे. बट ह्याचा एक हार्मफुल इफेक्ट म्हणजे काय आहे, तर पाणी जे आहे आणि एअर ही प्रदूषित होते, ठीक आहे. वॉटर आणि एअर पोल्युशन होतं आणि तिथलं एन्व्हायरमेंट जे आहे ते खूप जास्त अफेक्ट होतं. सो दिस इज फिगर नंबर 10.2, दॅट इज लँड फिलिंग. ओके, सो डायग्राम ऑफ लँड फिलिंग इज गिवन हियर. सो नेक्स्ट टाइप ऑफ or the method of waste disposal is dumping. So the garbage and waste is collected through garbage collecting vehicles and
डम्प्ड इन ओपन बॅरेन स्पेस. ओके. सो आता गार्बेज आणि वेस्ट जो आहे तो कलेक्ट केला जातो थ्रू गार्बेज कलेक्टिंग व्हेकल्स, आपल्याकडे जसं कचरा गाड्या येतात तसं. ठीक आहे. अँड डम्प्ड इन ओपन बॅरेन स्पेस. आणि काय केलं जातं तर ओपन असं जो स्पेस आहे जिथं जवळपास कोणी राहत नाही आहे तिथं तो डम्प केला जातो. लेईंग देअर फॉर मेनी डेज. समटाईम्स द वेस्ट इज डम्प्ड इन अ सी, रिव्हर, लेक एक्सेट्रा. आणि काही वेळेस बऱ्याचदा सीमध्ये म्हणजे समुद्र, नदी किंवा तळं असेल एखादं तर त्यामध्ये सुद्धा डम्पिंग केलं जातं. So this method of disposal creates several problems of pollution and hence it is now being less practice. ठीक आहे. आणि त्यामुळे काय केलं जातं ते जास्त अमाऊंटमध्ये यूज केली जात नाही ती मेथड. So it will promote anaerobic fermentation by bacteria and thereby the decomposition and disposal is carried out. ठीक है. So anaerobic fermentation means what? There are two types of fermentation, that is aerobic fermentation and anaerobic fermentation. So aerobic fermentation takes place in the presence of oxygen, but in the case of anaerobic fermentation it will be takes place in absence of oxygen. Okay. And so that it is called as anaerobic fermentation. Okay, because we are going to dump it. Okay, and there is no any oxygen for the fermentation, so it is anaerobic fermentation will take place there, and there will be the decomposition. Okay, so this is diagram for the dumping, that is 10.3 डम्पिंग. ठीक आहे. बघा असं बॅरन एरिया सिलेक्ट केला जातो जिथं जवळपास कोणी राहत नाही आणि तिथं ओपन प्लेसला तो डम्प केला जातो. ठीक आहे. सो कंपोस्टिंग. सो दिस इज द थर्ड मेथड फॉर waste disposal. So composting provides an alternative to landfill disposal of food waste. ठीक आहे. सो कंपोस्टिंग जे आहे इट विल प्रोव्हाइड्स अन अल्टरनेटिव्ह टू लँडफिल डिस्पोजल ऑफ food waste. So it requires large areas of land and produces volatile organic compounds. Okay. So volatile organic compounds ह्या कंपोस्टिंगमध्ये बनवले जातात. So it is natural way of biodegradation of waste and converting it into a compost, which is an organic material that can be used as manure to grow plants. ठीक आहे. सो इट इज नॅचरल वे ऑफ बायोडिग्रेडेशन. ठीक आहे. मग इथं जेव्हा आपण कंपोस्टिंग करतो तेव्हा काय होतं तर नॅचरल बायोडिग्रेडेशन प्रोसेस वेस्ट डिस्पोजलसाठी यूज केली जाते आणि इट विल कन्वर्ट इट इंटू compost. Okay, which is an organic material that can be used as a manure to grow plants. ठीक आहे. मग बऱ्याचशा प्लांट्सच्या कल्टिवेशनसाठी तुम्ही हे कंपोस्ट यूज करू शकता. इट इज व्हेरी बेनिफिशियल फॉर द ग्रोथ ऑफ प्लांट. So manure compost or humus is created by combining food waste with bulking material like fodder waste. ओके. सो आता काही वेळेस फूड वेस्ट आणि जे काही फॉडर आहे, ठीक आहे, फॉडरचं वेस्ट ते ह्युमसच्या क्रिएशनसाठी यूज केलं जातं. सो इट इज डार्क ब्राऊन ऑर ब्लॅक अँड हॅज अन अर्थी स्मेल. ठीक आहे. तर त्याचा कलर कसा असतो डार्क ब्राऊन किंवा ब्लॅक असतो आणि त्याचा वास अर्थी स्मेल तुम्हाला त्याचा येतो. ठीक आहे. So this is composting. So figure number 10.4, composting is shown in this diagram. So an ideal method of composting food waste is vermicomposting. The moist waste mass is mixed with earthworm culture, moistened, covered, sprinkled with water intermittently and is kept covered for about 30 days. ठीक आहे. सो कंपोस्टिंगचे आयडियल मेथड काय आहे तर वर्मिकल कंपोस्टिंग. ओके. सो अर्थवर्म सगळ्यांना माहीत आहे. ठीक आहे. त्याला मराठीमध्ये आय थिंक गांडूळ असं म्हणतात. ठीक आहे. तर तो पण शेतकऱ्याचा मित्र म्हणून ओळखला जातो कारण जमीन भुसभुशीत करायचं काम तो करत असतो. ठीक आहे. सो त्याच्यामुळं काय होतं एअर सर्क्युलेशन होतं जमिनीमध्ये. ठीक आहे. आणि त्यामुळं
जमिनीची सुपीकता जी आहे ती बऱ्याच अमाऊंटमध्ये वाढते. ठीक आहे. सो मॉइस्ट वेस्ट मास इज मिक्स्ड विथ अर्थवॉर्म कल्चर. ठीक आहे. सो अर्थवॉर्म जो आहे त्याच्याबरोबर जे वेस्ट आहे वेट वेस्ट ते मिक्स केलं जातं. त्याच्यावरती आणखी थोडं पाणी टाकून त्याला कवर करून ठेवलं जातं. ठीक आहे. आणि मधूनमधून काही इंटरवलने त्याच्यावरती थोडं पाणी स्प्रिंकल केलं जातं आणि ते 30 दिवसांसाठी ठेवलं जातं. सो द कंपोस्ट इज टेकन आउट इन ड्राय फॉर्म, सीव्ड अँड देन यूज्ड ॲज मॅन्युअर. ठीक आहे. सो सीव करून त्यातलं जे अर्थवर्म आहे तो काढून पुन्हा दुसऱ्या बॅचसाठी आपण यूज करू शकतो. So here is 10.5, that is wormy composting. So farmyard manure, okay, so it is the method of composting farm waste, a mixture of dung and urine of animals along with the leftover fodder materials, food waste and kitchen waste is composed in a pit. It takes 4 to 5 months to create manure out of it. It makes available good nutrients for plant growth. Okay, so here is one diagram, that is 10.6 farmyard manure. Okay, सो असंही आपल्याला जे काही डिस्पोजल आहे ते पण आपण करू शकतो. सो दिस इज 4th मेथड ऑफ डिस्पोजल फूड वेस्ट. ओके, सो नेक्स्ट वन, that is 5th method for the decomposition or the disposal method for food waste. So that is biogas. Okay, so the farm waste, food industry waste, municipal wet waste, hotel industry waste, etc. are disposed of by decomposing it along with cow dung in a closed chamber, that is pit, known as biogas plant. Okay, so तुम्ही बऱ्याच बायोगॅस प्लांट पाहिला असेल गावाकडे वगैरे, बऱ्याच अमाऊंटवरती केला जातो. तो त्याच्यामध्ये तुम्ही काय ॲड करू शकता, फार्म वेस्ट तुम्ही ॲड करू शकता, फूड इंडस्ट्री वेस्ट असू शकेल, किचन वेस्ट तुम्ही टाकू शकता, म्युनिसिपल वेस्ट पण तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता, हॉटेल किंवा रेस्टॉरंट्सचं जे वेस्ट आहे ते तुम्ही टाकू शकता. त्यानंतर त्याच्यामध्ये कावडंग तुम्हाला ॲड करावं लागतं. ठीक आहे. And during the process the cellulose material in the waste is decomposed. ठीक आहे. इथं बायोगॅस प्लांट तुम्हाला दिसतो आहे, दॅट इज फिगर 10.7 बायोगॅस प्लांट. So during the process the cellulose material in the waste is decomposed by the bacteria from cow dung slurry into the methane gas which is used as fuel gas. ओके, सो मेथॅनचं प्रोडक्शन इथं केलं जातं आणि तो नॉर्मली आपण फ्यूल गॅस म्हणून यूज करू शकतो. सो द स्लरी कमिंग आउट ऑफ द प्लांट इज ड्रायड अँड यूज्ड ॲज अ फार्म मॅन्युअर. आणि जो गॅस आहे तो सेपरेट चेंबरमध्ये कलेक्ट केला जातो आणि तो तुम्ही ॲज अ फ्यूल म्हणून, ठीक आहे, गॅस स्टोवसाठी तुम्ही यूज करू शकता, कुकिंग पर्पजसाठी. आणि जे काही स्लरी आहे, ठीक आहे, जे तुमचं सॉलिड मटेरियल राहतं आहे त्याच्यामध्ये, तर त्याचा यूज तुम्ही ॲज अ मॅन्युअर, खत म्हणून तुम्ही करू शकता शेतामध्ये. ठीक आहे. सो दिस इज द बायोगॅस प्लांट. सो दिस इज 5th मेथड फॉर डिस्पोजल ऑफ वेस्ट मटेरियल or the food waste. So 6th one, that is recovery and recycling. So recovery is the process of taking useful material from the discarded items for a specific next use. ठीक आहे. सो रिकव्हरी अँड रिसायकल. आता रिकव्हरी इज द प्रोसेस ऑफ टेकिंग युजफुल मटेरियल फ्रॉम द डिस्कार्डेड आयटम्स फॉर स्पेसिफिक नेक्स्ट यूज. ठीक आहे. म्हणजेच काय, समजा एखादा कचरा असेल तर त्यामधून आपण काही वस्तू अशा असतात की ज्या आपण फर्दर यूज करू शकतो. ठीक आहे, किंवा त्याचं दुसरा काहीतरी यूज आपण करू शकतो. सो त्या पर्टिक्युलर कचऱ्यामधून आपल्याला असे जे आपण काही दुसऱ्या पर्पजसाठी यूज करू शकतो असे मटेरियल, यूजफुल मटेरियल जे आहेत ते त्याच्यामधून सेग्रिगेट केले जातात, सेपरेट आउट केले जातात. ठीक आहे. सो द डिस्कार्डेड आयटम्स आर देन प्रोसेस टू एक्स्ट्रॅक्ट ऑर रिकवर न्यू मटेरियल्स अँड रिसोर्सेस ऑर कन्वर्ट देम टू एनर्जी इन द फॉर्म ऑफ हीट. ओके. सो आता डिस्कार्डेड आयटम्स जे आहेत आर देन प्रोसेस्ड टू एक्स्ट्रॅक्ट ऑर रिकवर न्यू मटेरियल्स. ठीक आहे. मग आता जे काही यूजफुल वस्तू काढून जो उरलेला कचरा आहे
तो फर्दर प्रोसेस केला जातो कशासाठी, तर टू एक्स्ट्रॅक्ट और रिकवर न्यू मटेरियल्स. ठीक आहे, त्याच्यापासून आणखी दुसरं काही नवीन मटेरियल बनवता येतं आहे का, अँड रिसोर्स और कन्वर्ट देम टू एनर्जी इन द फॉर्म ऑफ हीट, किंवा त्यापासून एनर्जी क्रिएट करता येते का, किंवा त्याच्यातलं जे काही रिसोर्स आहे, एनर्जी आहे ती कन्वर्ट करता येते का इन टू द फॉर्म ऑफ हीट, इलेक्ट्रिसिटी और फ्यूल. ठीक आहे, दॅट इज द को जनरेशन प्लांट. ह्याचा स्टडी केला जातो आणि जर आपल्याला बनवता येत असेल तर त्याचे ते पर्टिक्युलर किंवा त्या एनर्जीचं कन्वर्जन केलं जातं. ठीक आहे, सो दॅट इज रिसायकलिंग अँड रिकव्हरी. सो सम फूड वेस्ट आर being utilized for various byproducts like fruit skin waste for color and flavor extraction, grain milling waste, that is bran and germ, for oil extraction, dairy waste for protein extraction. ओके, सो मी तुम्हाला त्या दिवशी पण जेव्हा आपलं ऑफलाईन लेक्चर झालं तेव्हा पण मी सांगितलं बरेचसे असे वेस्ट प्रोडक्ट सांगितले मी फूड इंडस्ट्रीचे, ज्यापासून आपण दुसरे काही प्रॉडक्ट्स बनवू शकतात. ठीक आहे, सो आता बघा, फ्रूट स्किन वेस्ट फॉर कलर अँड फ्लेवर एक्स्ट्रॅक्शन. सो बऱ्याचशा फ्रूटची जी स्किन आहे ती कलर किंवा फ्लेवर एक्स्ट्रॅक्शनसाठी यूज केली जाते. ठीक आहे, आता ऑरेंजचं जे काही स्किन असते आउटर लेअर त्याच्यापासून तुम्ही ऑइल एक्स्ट्रॅक्शन करू शकता. त्यानंतर ड्रॅगन फ्रूट असेल, ठीक आहे, त्याच्या जे स्किन असते आउटर, आपण स्किन त्याची काढून टाकतो, तर त्याचा पण तुम्ही कलर इस्टिमेशनसाठी किंवा कलर एक्स्ट्रॅक्शनसाठी त्याचा यूज करू शकता. त्यानंतर आहे कॉर्नकॉब असेल. ठीक आहे, आपण कणीस खातो आणि कणीस खाऊन आपण ते जे मधलं जो कॉब ज्याला आपण म्हणतो, ज्याच्यावरती दाणे असतात, ते आपण फेकून देतो नॉर्मली. तर बऱ्याचदा ते सेल्युलोज किंवा कार्बोक्सिमिथिल सेल्युलोज एक्स्ट्रॅक्शनसाठी यूज केलं जातं. आणि आपल्याकडे बऱ्याचदा आपण बघतो गावाकडे वगैरे, तर ते आपण जाळून टाकतो किंवा असंच कचऱ्यामध्ये फेकून देतो. बट it is used for the CMC extraction, that is कार्बोक्सिमिथिल सेल्युलोज. ओके, तर असे बरेचसे फूड प्रोडक्ट्स आहेत जे की वेस्ट आहेत. एखादा फूड प्रोडक्शन किंवा प्रोसेसिंगमध्ये ते ॲज अ वेस्ट म्हणून तयार होतात, पण त्याचा आपण फर्दर यूज करू शकतो. त्यानंतर आहे ग्रेन मिलिंग वेस्ट. ठीक आहे, फॉर ऑइल एक्स्ट्रॅक्शन. ग्रेन मिल जे आहे त्याच्यापासून आपण ऑइल एक्स्ट्रॅक्ट करू शकतो, किंवा एखादं सिरियल किंवा ऑइल सीड आहे त्याच्यापासून आपण ऑइल एक्स्ट्रॅक्ट केलं, जसं की सोयाबीन आहे, तर सोयाबीनचं जे काही प्रेस केक राहतो आहे, ठीक आहे, ऑइल एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर जो सॉलिड मटेरियल राहील दॅट इज द प्रेस केक. त्याच्यापासून आपण बऱ्याचदा प्रोटीन रिच प्रॉडक्ट्स बनवू शकतो, जसं की सोया चंक्स असतील. ठीक आहे, त्यानंतर पीनट्सचा जो प्रेस केक असेल तो आपण काऊ फिडिंगसाठी यूज करतो. ठीक आहे, दॅट इज ऑल्सो द प्रोटीन रिच प्रोडक्ट. सो असे बरेचसे प्रोडक्ट्स आपण यूज करू शकतो. त्यानंतर आहे डेअरी वेस्ट. आता बऱ्याचदा डेअरी पनीर बनवताना किंवा चीज बनवताना काय केलं जातं, तर जो वे असतो, ठीक आहे, केसिनचं सेपरेशन झाल्यानंतर जे लिक्विड प्रोडक्ट राहतं दॅट इज वे, इट इज produced as a byproduct or in normal dairy industries it will be discarded as a waste product. ओके, सो ते वेचं कॉन्सन्ट्रेशन करून तुम्ही त्याच्यापासून वे प्रोटीन बनवू शकता. तर असे बरेचसे युजेस आहेत किंवा असे बरेचसे वेस्ट आहेत जे की आपण युटिलाइज किंवा रिकवर करून रिसायकल करू शकतो. सो नेक्स्ट दॅट इज 7th मेथड फॉर डिस्पोजल ऑफ food waste. So it is the type of waste disposal method in which solid waste are burned at high temperature so as to convert all organic matter into gaseous products and inorganic matter into ash. Okay, so काही वेळेस काय केलं जातं, इन्सिनरेशन. व्हॉट इज मीन बाय इन्सिनरेशन? इन्सिनरेशन म्हणजे हाय टेम्परेचरला आपण त्याला बर्न करत असतो. ठीक आहे, म्हणजे फूड वेस्ट आहे, सॉलिड वेस्ट जे आहे ते आपण काय करतो, तर हाय टेम्परेचरला त्यांना जाळून टाकतो, सो दॅट
ऑर्गॅनिक मॅटर जे आहे ते गॅसियस फॉर्ममध्ये कन्वर्ट होतं आणि इनऑर्गॅनिक मॅटर जे आहे म्हणजे जसे की मेटल्स किंवा मिनरल्स असतील ते ॲशमध्ये कन्वर्ट होतात. ठीक आहे. मग बऱ्याचदा आपण एखाद्या फूड प्रोडक्टचं ॲश कंटेंट म्हणजे काय असतं तर त्याच्यामधला मिनरल कंटेंट असतो. ठीक आहे. सो आपण एखाद्या फूड प्रोडक्टचं मिनरल कंटेंट काढण्यासाठी ॲश कंटेंट काढत असतो. सो इट रिड्युसेस द वॉल्यूम ऑफ सॉलिड वेस्ट टू 20-30% ऑफ द ओरिजिनल. आणि जर तुम्ही त्या पर्टिक्युलर वेस्टचं वॉल्यूम बघितलं बिफोर इन्सिनरेशन अँड आफ्टर इन्सिनरेशन तर जवळपास 20-30% वेस्ट किंवा जे काही सॉलिड वेस्ट आहे त्याचं वॉल्यूम त्याच्या ओरिजिनल वॉल्यूमपेक्षा 20-30% कमी झालेलं असतं. ठीक आहे. सो दिस इज द 7th मेथड फॉर डिस्पोजल ऑफ वेस्ट और द फूड वेस्ट. ओके, दॅट इज द इन्सिनरेशन. इथं डायग्राम दाखवली आहे पहा. फिगर नंबर 10.8 दॅट इज इन्सिनरेशन. ओके. नेक्स्ट पॉईंट आहे युटिलायझेशन ऑफ फूड वेस्ट फॉर मॅन्युफॅक्चरिंग बाय प्रॉडक्ट्स. ओके. सो आता युटिलायझेशन ऑफ फूड वेस्ट जे आहे ते आपण कसं युटिलाइज करू शकतो बाय प्रॉडक्ट्स मॅन्युफॅक्चर करण्यासाठी ते आपण पाहणार आहोत. अँड वी आर गोइंग टू डिस्कस इट इन टू नेक्स्ट लेक्चर. ओके. सो टुडे वी आर गोइंग टू स्टॉप हियर. थँक यू व्हेरी मच.